नमस्कार. आज आपण खास आषाढी एकादशीसाठी उपवासाचा असा चमचमीत पदार्थ बनवत आहे की जो फक्त एक चमचाभर तेलामध्ये बनून तयार होईल आणि हा पदार्थ चवीला म्हणाल तर एकच नंबर लागणार आहे आणि अतिशय झटपट असा बनून तयार होतो. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उपवासाचा हा चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोत्याच्या दाण्याप्रमाणे मोकळा मोकळा आपला साबुदाणा छान भिजल्या गेलेला आहे. त्यानंतर हा मी एका ताटामध्ये काढून घेतला. आता आपल्याला यामध्ये 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. एका वाटीप्रमाणे मी अंदाजे 1 बटाटा घेतलेला आहे. 2 वाटी साबुदाणा आहे त्यामुळे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हा बटाटा आपल्याला हाताने छान स्मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर साबुदाणा आणि बटाटा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा छान स्मॅश करून त्याचा गोळा बनेल असं आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आपला 2 वाटी साबुदाणा होता त्यासाठी मी अर्धी वाटी असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अंदाजे. त्यानंतर मी थोडासा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे म्हणजे वड्यांना रंग खूप छान येतो. टाकलेले सगळे साहित्य आपल्याला साबुदाण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आप्पे बनवायला सुरुवात करूया. वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे साबुदाणा हाताला अजिबात चिटकत नाही. आप्पे पात्रामध्ये बसेल या साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि छान असा आप्याचा आकार त्याला द्यायचा आहे, गोल असा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असा आकार वड्याला द्यायचा आहे. हे आप्पे खूप छान असे बनवून तयार होतात. अजिबात तेलसुद्धा जास्त लागत नाही हे आप्पे बनवण्यासाठी. अगदी 1 ते 2 चमचे तेलामध्येच आपले आप्पे बनवून तयार होतात. हे बघा, आता याच प्रकारे मी सगळे आप्पे बनवून घेणार आहे. आता मी सगळे वडे आणि आप्पे छान असे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहे. आप्पे भाजण्यासाठी या ठिकाणी मी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला हे आप्पे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. सगळे आप्पे यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 5 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे आप्यांची, म्हणजे हे आतपर्यंत छान शिजले जातात. आलटून पलटून आपल्याला आप्पे छान असे सगळ्या बाजूंनी खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे आहेत. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे आप्पे मस्त भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात चिटकलेले नाही आहेत आप्पे पात्राला आणि खूप मस्त असे आप्यांना रंगसुद्धा आलेला आहे. मीडियम गॅसवरतीच हे आप्पे भाजायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी छान आता आप्पे असे आलटून पलटून भाजून घेतलेले आहेत. सगळ्या बाजूंनी मस्त एकसारखे असे खरपूस भाजले गेलेले आहेत. आपण यामध्ये परत तेलसुद्धा टाकलेलं नाही आहे. त्यानंतर आता मी हे आप्पे काढून घेते. तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात हे आप्पे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की हे आप्पे बनवत असताना आपण फक्त चमचाभर तेलामध्येच हे आप्पे बनवून तयार केलेले आहेत. चला तर मग या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने झटपट तसेच अगदी फक्त चमचाभर तेलामध्ये बनून तयार होणारे हे साबुदाण्याचे वडे एकदा नक्की बनवून बघा. आशा करते तुम्हाला माझी आजची ही साधी सोपी रेसिपी नक्की आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.